नमस्कार माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण शिकणार आहोत की एआयचा वापर आपण आपल्या अध्यापनामध्ये कसा करता येईल। बघा, एक सुंदर ॲप आहे की ज्यामधून तुम्ही तुमच्या कोणत्याही इयत्तेच्या कोणत्याही विषयाच्या भाषा, गणित, इंग्रजी या विषयांच्या कवितांना तुम्ही वर्गात बसल्या बसल्या चाल लावू शकतात, त्याला संगीत देऊ शकतात व ते गाणे आपण विद्यार्थ्यांना ऐकवू शकतात आणि विद्यार्थ्यांना त्याचा आनंद घेता येऊ शकतो। चला तर मग आज आपण हा एआयचा वापर करून आपण गाण्यांना किंवा आपल्या कवितांना कसं संगीत द्यायचं याबाबत बघूया। सर्वप्रथम आपण एक ॲप डाउनलोड करणार आहोत। त्यासाठी आपण प्ले स्टोअरला जाऊया। प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर आपल्याला सुनो एआय अशा पद्धतीचं आपल्याला ॲप सर्च करायचं आहे व ते सर्च करून आपल्याला लगेच इन्स्टॉल करायचं आहे आणि पुढे आपण प्रोसिजर बघूया, इन्स्टॉल करूया। बघा, हे ॲप जे आहे ते आपल्याला सुंदर कवितांना विविध चालीमध्ये आपल्याला कवितांना संगीतमय करून देतं। ॲप ओपन झालेलं आहे। आपण अकाउंट क्रिएट करूया। त्यामध्ये आपल्याला आपल्या गुगल अकाउंटने या ठिकाणी साइन इन करायचं आहे। गुगल अकाउंटने आपण इथे साइन इन करूया आणि साइन इन केल्यानंतर आपल्याला जे काही आपले 2-3 अकाउंट असेल किंवा जे अकाउंट असेल आपलं रेग्युलर त्याने आपण साइन इन करूया। एक कंटिन्यू आपण बटन येईल त्या ठिकाणी, त्याने कंटिन्यू करूया आणि आपलं ॲप ह्या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर सुरू होणार आहे। बघा, आपल्याला त्या ठिकाणी एक चांगलं नाव सजेस्ट करतो की तुमच्या ह्या ॲपमध्ये तुमचं कोणत्या नावाने तुम्ही वापरणार आहात ते नाव आपण तिकडे टाकूया, शुअर टाकूया आणि लगेचच आपल्याला आपलं हे ॲप ओपन होईल। चला तर मग आता आपण बघूया की आपल्या कवितांना चाल तरी नेमकी कशी द्यायची। या ठिकाणी आपल्याला क्रिएटमध्ये जायचं आहे। क्रिएटमध्ये गेल्यानंतर आपल्याला खाली जे मधलं आयकॉन आहे त्या ठिकाणी दाबून क्रिएटमध्ये जायचं। आपण आपल्या कवितेचे टेक्स्ट काय करायचे, कॉपी करायचे आणि ते टेक्स्ट या ठिकाणी आपण काय केले आहेत, पेस्ट केले आहेत। बघा, इयत्ता दुसरीची एक फळांचा राजा मी आंबा ही कविता जी आहे त्याबाबत मी टाकलेलं आहे। त्या ठिकाणी एक व्हर्जन आपल्याला फिमेलचा आवाज सिलेक्ट करायचा, अजून मेल आवाजामध्ये पाहिजे असेल तर मेल आवाजसुद्धा सिलेक्ट करायचा खालती आणि प्रोसिजर आपली सुरू होते की गाण्यांची हे कशी द्यायची। बघा, आता इथे 4 पद्धतीने त्यांनी सजेस्ट केलेले आहेत गाणे। आपण एक एक गाणं काय करून बघूया, ऐकून बघूया। आता आपण दुसऱ्या ऑप्शन मध्ये बघूया कसं गाणं तयार करायचं। तिसऱ्या ऑप्शन मध्ये बघूया वेगवेगळ्या पद्धतीने कसे गाणे त्यांनी तयार करून दिलेले आहे। नाशिकाची द्राक्ष गोडच गोड, नागपूरच्या संत्र्याची छानदार फोड, वसईच्या केळ्यांचा मोठा मान, केळ्यांचं शिखर लागत छान, फळांचा राजा मी आंबा, सगळ्यांचा लाडका मी आंबा, सुवासिक गंध रसदार रूप, माझ्या विना सण कधीही नाही पूर्ण। शेवटचा पर्याय सुद्धा बघूया। नाशिकाची द्राक्ष गोडच गोड, नागपूरच्या संत्र्याची छानदार फोड, वसईच्या केळ्यांचा मोठा मान, केळ्यांचं शिखर लागत छान, फळांचा राजा मी आंबा, सगळ्यांचा लाडका मी आंबा, सुवासिक गंध रसदार रूप, माझ्या विना सण कधीही नाही पूर्ण। या ॲपचा वापर करून आपण एका कवितेला विविध चालींमध्ये संगीतमय करू शकतो। ह्या चालींचा किंवा ह्या गाण्यांचा उपयोग आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांसाठी करून घेऊया।